जीवन भाकर मी, स्वर्गीय भाकर मी, जीवन भाकर मी, भूक तयान कधी जोई मजशी, श्रद्धावानन तृषित कधी, जीवन भाकर मी, स्वर्गीय भाकर मी. प्रिय बंधू भगिनींनो, आज माझ्यासोबत ह्या मिसा बलिदानासाठी उपस्थित आहेत फादर जीवन मेंडोन्सा. ते देखील माझ्याप्रमाणेच एक जेझविट धर्मगुरू आहेत. ते मूळचे आ लेडी ऑफ रेमेडी चर्च पोईसर मुंबई येथील आहेत. ते सध्या तत्त्वज्ञान या विषयावर रोम येथे डॉक्टरेट करीत आहेत. काही वर्षा अगोदर त्यांनी भरपूर वर्षे नंदुरबार अशा दुर्गम ठिकाणी शैक्षणिक कार्य केलेलं आहे आणि सध्या त्यांचा अभ्यास सुरू आहे. त्यांना मिशनचा देखील भरपूर असा अनुभव आहे आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रात. फादर जीवन ह्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरील ह्या मिसा बलिदानात आपण स्वागत करूया आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी त्यांना आपण शुभ चिंतूया. आजच्या पवित्र मिसा बलिदानासाठी आपणा सर्वांचं स्वागत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेझविट संघाचे संस्थापक संत इग्नेशियस लोयोला ह्यांचे परिवर्तनीय वर्ष ह्या वर्षी आम्ही येशू संगीय साजरे करीत आहोत. 500 वर्षांअगोदर संत इग्नातीच्या परिवर्तनाने रणांगणावरील सैन्य फौज तयार करण्याच्या कार्याला तिलांजली मिळाली व ख्रिस्ताच्या कार्यासाठी फौज उभी केली गेली. ही फौज म्हणजे जेझविट फादर्स व ब्रदर्स. जेझविट संस्थेचा पायाच परिवर्तनावर आधारलेला आहे. ख्रिस्ताला अपेक्षित आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक असे मूल्याधिष्ठित परिवर्तन करण्याचं कार्य संपूर्ण जगभर व विशेषतः मिशन विभागात जेझविट फादर्स व ब्रदर्स आपल्या व्रतस्थ जीवनाद्वारे करीत आहेत. नीतिमत्ता व पवित्रता या ख्रिस्ताच्या मूल्यांच्या आधारे परिवर्तनाची ही भाकर प्रत्येकाने ख्रिस्तावरील विश्वासाने अंगीकारून परिवर्तनीय वर्षात संत इग्नेशियसच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आजच्या पवित्र मिसा बलिदानात प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रस्त्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. दया याचना. दया करा प्रभो, दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. परमैशाला स्वर्गांत गौरव, सचराना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा. धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा. महिमा हो गावा भूमी
विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमोनी मान ओ तरुणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभो जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनकनंदना परेश कोकरा जगदुगहारा परमेशा दयेचा सागरा जग पापहारी दया मावरी करीत्वरा पतित पावना जग पापहारी रतना स्वीकारी अनाथांची बैसल्या पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परमा पित्याच्या वैसे ऐश्वर्यात परमा पवित्र आत्म्यासह परमा पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परमईशाला स्वर्गांत गौरव सज्जनाना देव शांती देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या चांगुलपणाने तू संत इग्नेशियसला येशू संघाची स्थापना करण्यास मार्गदर्शन केलेस. ह्या संघाला भावनिक, मानसिक व आत्मिक दानांनी समृद्ध कर. तुझे विश्वासू सेवक म्हणून तुझी इच्छा जाणून त्याप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला तुझ्याबरोबर पावित्र्यात व प्रेमात एकरूप कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. निर्गम या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे आणि अहरोन ह्यांच्या संबंधाने कुरकुर केली. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही इजिप्त देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर बरे झाले असते. पण या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला या रानात आणले आहे. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. इस्रायल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल, म्हणजे मी तुमचा देव आहे हे तुम्ही जाणाल. संध्याकाळी लावे पक्षी येऊन सर्व छावणीवर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दव पडले. हे पडलेले दव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणा एवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्रायल लोक हे पाहून एकमेकांना म्हणाले, हे काय? कारण ते काय होते हे त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला,
परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराने त्यांना स्वर्गातले अन्न दिले. परमेश्वराने त्यांना स्वर्गातले अन्न दिले. ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या, ज्या आम्हाला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हाला सांगितल्या त्या गोष्टी, परमेश्वराचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये आम्ही पुढच्या पिढीला सांगू. प्रतिसाद. परमेश्वराने त्यांना स्वर्गातले अन्न दिले. त्याने वरती आभाळाला आज्ञा केली आणि आकाशाद्वारे उघडली. खाण्याकरिता त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला आणि त्यास स्वर्गातले धान्य दिले. प्रतिसाद. परमेश्वराने त्यांना स्वर्गातले अन्न दिले. दिव्य दूतांची भाकर मानवांनी खाल्ली. त्याने त्यांना आपल्या पवित्र प्रदेशाकडे, आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या डोंगराकडे आणले. प्रतिसाद. परमेश्वराने त्यांना स्वर्गातले अन्न दिले. दुसरी वाचन पौलचे एफिसिकरास पत्र यातून घेतलेले पवित्र वाचन. मी हे म्हणतो आणि प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल आणि येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे. तुम्ही मात्र आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व आणि पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रभू, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू तेथे नाही आणि त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले. तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करीत कफरनहूम येथे आले. तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी, येथे कधी आला? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून तृप्त झाला, म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका,
तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न दे, त्यासाठी श्रम करा. यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवा. यावरून ते त्याला म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला. असे लिहिले आहे की त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खायला दिली. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. जी स्वर्गातून उतरते आणि जगाला देते तीच देवाची भाकर होय. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभू, ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझे जीवन एक स्वप्नची राहिले. शौर्याचे नि पराक्रमाचे स्वप्न मी पाहिले. शौर्याचे नि पराक्रमाचे स्वप्न मी पाहिले. सौंदर्याचे शृंगाराचे स्वप्न पाहिले. सौंदर्याचे शृंगाराचे स्वप्न पाहिले. माझे जीवन एक स्वप्न आता स्वप्न न राहिले. माझे जीवन एक स्वप्न आता स्वप्न न राहिले. स्वप्न पाहता पाहता सारे जीवन मी वाहिले. स्वप्न पाहता पाहता सारे जीवन मी वाहिले. सारे जीवन मी वाहिले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, किशोर वयाच्या आणि तरुणाईच्या उंबरठ्यावर असलेला प्रत्येक युवक आणि युवती रंगवितो स्वप्न असतं ते गगनात भरारी मारण्याचं, साऱ्या विश्वाला आपल्या कवित घेण्याचं, आकाशालाच गवसणी घालण्याचं. स्वप्न असते करलो दुनिया मुठ्ठी मेच. स्वप्न असते ते एक सुखमय निरोगी निरामय जीवन जगण्याचं. स्वप्न असतं गाडी बंगला नि वैभवाचे. आपल्या स्वप्नातील राजकुमारीला जिंकण्याचं. इग्नाती हे देखील ह्याला अपवाद नव्हते. त्यांनी देखील स्वप्न पाहिले आणि ते रंगविले. स्वप्न होते एक शूर लढवय्या बनून लढाया जिंकून आपल्या स्वप्नातील त्या राजकुमारीला मोहित करण्याचे, तिचे हृदय जिंकून तिच्या बरोबर सुखाचा संसार थाटण्याचे. पण परमेश्वराने मात्र काही वेगळंच ठरवलं होतं. परमेश्वराने इग्नातीकरिता रंगविले होते एक वेगळेच स्वप्न. इग्नातीसाठी त्याने एक निराळीच योजना आखली होती.
इग्नाती एक शूरवीर, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तो निघतो लढाईवर. पण त्याने स्वप्नात देखील कधी कल्पले नसेल तेच नेमकं घडलं. सगळे कसे अनपेक्षित घडलं. इग्नातिकचे गणित चुकले आणि त्याच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली. स्वतःला शूर योद्धा समजणारा इग्नाती 1521च्या पाम्प्लोना येथील युद्धात जबर जखमी झाला. उजव्या पायावर तोफेचा गोळा लागून तो जायबंदी झाला. अतिशय घायाळ अवस्थेत त्याला त्याच्या राजवाड्यात आणले गेले. त्याच्या पायावर एकदा दोनदा नव्हे तर बऱ्याच वेळा गुंगी विना फुले विना शस्त्रक्रिया केल्या गेल्या. या अनेक शस्त्रक्रियेमुळे त्याचा उजवा पाय थोडासा तोकडा होतो. आता त्याला जन्मभर लंगडत चालावी लागणार होती आणि येथेच त्याच्या लष्करी कारकिर्दीचा शेवट झाला. त्याची स्वप्न भंगली. तरीही राजवाड्याच्या त्या 4 भिंतीत बंदिस्त झालेला इग्नाती आपल्या स्वप्नातील राजकुमारीच्या विश्वात परत जाण्यास उतावळा झाला होता. ह्या स्थितीत एक दिवस तो वाचनासाठी एखाद्या कादंबरीची मागणी करतो. संपूर्ण राजवाड्यात एकही कादंबरी आढळत नाही. फक्त आढळतात येशूची व संतांची चरित्रे. अशा वेळी इग्नातीला वाचण्यासाठी तेज देण्यात येते. कोणताही पर्याय नसल्याने नाईलाजाने का होईना इग्नाती ते वाचू लागतो व त्यात गुंग होतो. येशूची व संतांची चरित्रे वाचून तो भारावून जातो आणि त्याच्या जीवनाची दिशाच बदलते. त्याला जीवनाचा आशादीप मिळतो. परमेश्वर त्याला साद घालीत होता. ही त्याची हाक इग्नातीने ऐकली. जो हाक देतो तोच त्या हाकीला प्रतिसाद देण्यासाठी बळही देतो आणि त्या हाकीला पात्र बनण्यासाठी सामर्थ्य देखील देतो. इग्नातीच्या स्वप्नातील राजकुमारीची जागा आता राजकुमाराने घेतली. ख्रिस्त प्रेमाने तो पछाडला. आता इग्नातीच्या जीवनाचा कायापालट झाला. इग्नातीच्या नसानसात आता फक्त ख्रिस्त भिनला होता. त्याच्या मुखात फक्त येशूचेच नामस्मरण होते. इग्नातीला परमेश्वराचे स्वप्न पूर्ण करायची होती. परमेश्वराचे स्वप्नच आता इग्नातीचेही स्वप्न बनले आणि स्वप्न पूर्णत्वास नेण्यास इग्नातीने आपले सर्वस्व वाहिले आणि आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, रणांगणात हरलेला इग्नाती जीवनाचे युद्ध मात्र दैवी कृपेने पुढे नेण्यास सज्ज झाला. स्पेनच्या छोट्या मोठ्या रणांगणावर तलवारीने लढणारा हा युवक आपल्या परिवर्तनानंतर संपूर्ण जग जिंकण्यास तयार होता. तलवारीने नव्हे तर प्रेमाने व सेवेने. आता त्याचे शस्त्र व वस्त्रही बदलली होती. 1522च्या फेब्रुवारी महिन्यात त्याने आपल्या कुटुंबियांचा निरोप घेतला आणि तो निघाला एका नवीन जीवनाच्या वाटेवर. तो पोहोचला स्पेनच्या मॉन्सेराट शहरातील पवित्र मरियेच्या एका तीर्थक्षेत्री. सलग 3 दिवस त्यांनी आपल्या पापांचा पाढा वाचला आणि पाप निवेदन केले. नंतर त्याने आपले पूर्वीचे शस्त्र तलवार पवित्र मरियेच्या चरणी अर्पण केली आणि आपल्या राजेशाही भरजरी वस्त्रांचा त्याग करून तो एका भिकाऱ्यास दिला व स्वतः पोते गुणपाठ परिधान केली. आता इग्नेशियस ऑफ लोयोलाने परिधान केला ख्रिस्ताचा अंगरखा, गरिबीचा, नम्रतेचा आणि शेजार प्रेमाचा अंगरखा आणि स्वीकारले शस्त्र प्रेमाचे, करुणेचे आणि मायेचे. जगातील राजाच्या दरबारी सेवा करणारा इग्नाती आता शाश्वत व स्वर्गीय राज्याच्या सेवेस रुजू झाला. राजकुमारी ऐवजी तो पवित्र मरियेवर प्रेम करू लागला.
स्वतःच्या वैभवाकडून परमेश्वराच्या गौरवाकडे असा त्याचा हा प्रवास होता. स्वतःच्या वैभवाकडून परमेश्वराच्या गौरवाकडे असा हा त्याचा प्रवास होता. आता संपूर्ण जग हेच त्याच्यासाठी रणांगण होते, जेथे त्याला परमेश्वराचे राज्य स्थापायचे होते. हाच तो इग्नाती, ज्याने देवाच्या अधिकतर गौरवासाठी 1540 साली आपल्या 9 सहकार्यासमवेत धर्मगुरूंची संस्था स्थापन केली. ह्या 9 जणांत संत फ्रान्सिस झेवियर हे देखील होते. रोमला जाताना रस्त्यात लास्ट्रोटा ह्या ठिकाणी एका लहानशा चॅपलमध्ये त्यांना येशूचा साक्षात्कार झाला, जेथून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या ह्या नव्याने स्थापिलेल्या संस्थेला स्वतःचे नाव न देता खुद्द येशूचे नाव दिले व ही संस्था येशू संघीय जेसुइट्स म्हणून म्हणवली जाऊ लागली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इग्नातीने आपलं जीवन सदा सर्वदा सर्वस्वी सर्वांसाठी अर्पण केलं. परमेश्वराच्या अधिकाधिक गौरवासाठी सेवा कार्य करण्याचं पाचारण त्याने पूर्ण केलं. हे करत असता तो नेहमी उदांत उत्साही राहिला. हे करीत असता तो नेहमी उदांत उत्साही राहिला. जे त्याला विनामूल्य मिळालं ते त्याने विनामूल्य दिले. त्यासाठी त्याला झालेल्या जखमांची किंमत त्यांनी मोजली नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज जगातील 5ही खंडात येशू संघीय कार्यरत आहेत. जगभरात 16,000हून अधिक येशू संघीय एकूण 112 देशांत कार्यरत आहेत. शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक व वैज्ञानिक क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत. सुधारणावादी व उदात्त विचारसरणी असलेले आपले लाडके पोप फ्रान्सिस हे देखील येशू संघीय आहेत. भारतात संत फ्रान्सिस झेवियर ह्या येशू संघीयाने 6 मे 1542 रोजी गोवा येथे पाऊल टाकले. तसेच त्यांनी वसईला देखील भेट दिली आणि येशू संघीयांनी भारतात आपले कार्य जोमाने चालू केलं. विविध क्षेत्रांतील शिक्षण, ज्ञान आणि अनुभव बांधणीचं कार्य करीत असताना असंख्य जीवांच्या व अनेकांच्या जीवनाला त्यांनी स्पर्श केला आहे आणि करत आहेत. हेच येशू संघीयांचे पूर्वापार चालत आलेलं अमूर्त स्वरूपाचं धन आहे. येशू संघीयांची इग्नाती जे आमचे संस्थापक आहेत येशू संघीयांची, त्यांच्या परिवर्तनाशी 500 वर्षे ह्या वर्षी आम्ही साजरे करीत आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या ह्या पाचारणात तुमचा सहभाग, साथ व सहकार्य अत्यंत गरजेची व मोलाची आहे. स्वतःच्या स्वप्नांमागे धावण्यापेक्षा इतरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या प्रार्थनापूर्तीचा ध्यास धरण्यापेक्षा इतरांच्या प्रार्थना बनण्यासाठी येशू संघ सदैव तत्पर व तयार आहोत. ह्या कामात आपण सर्व प्रार्थना, दानधर्म व मिशन भेटीद्वारे नेहमीच सहकार्य करता. असेच सहकार्य व सोबत आपण नेहमीच कराल अशी आम्हाला आशा आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने व साथीने परमेश्वराचे हे मिशन कार्य पुढे नेण्याची कृपा आपल्या सर्वांना मिळावी म्हणून आजच्या मिसाबलीत प्रार्थना करूया. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यावर माझा विश्वास आहे. तो पवित्रीकृत एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भे संभवला, कुमारी मरियमपासून जन्मला, कोणती पिलादाच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला,
आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस जे जेसुइट आहेत, ज्यांनी ख्रिस्त सभेच्या सर्वोच्च पदावर विराजमान असतानाही जेसुइट संस्थेच्या व्रतानुसार साधी राहणीस अंगीकारली. संपूर्ण जगात शांतता व मानवता ही मूल्ये रुजविली जावी म्हणून ते सदैव प्रयत्नशील असतात. त्यांना चांगले आरोग्य मिळावे, शांतता व मानवता पसरविण्याच्या त्यांच्या कार्यास यश प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. संत इग्नातीने आपल्या परिवर्तनातून रणांगणावरील हिंसेचा धर्म सोडला व समाजातील सेवेच्या धर्माचा शोध घेतला. गरिबांसाठी व गरिबांच्या हक्कासाठी लढाई लढण्याची शांतिप्रिय रणनीती त्यांनी आखली. आपणही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपले अध्यात्म चर्चपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी आपणास कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. संत इग्नातीच्या परिवर्तनीय शिक्षण प्रणालीनुसार निकोप व्यक्तिमत्वाच्या अनुभवातून संपन्न विद्यार्थी घडविला जाणे अपेक्षित आहे. करोनाचे हे संकट लवकर संपून शाळा कॉलेज विद्यार्थ्यांनी खुलून जावेत व सामर्थ्य व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी घडावेत म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. असमानता, विषमता, गरिबी, असंवेदनशीलता, जीवघेणी स्पर्धा या सामाजिक समस्यांचा नायनाट करण्यासाठी नैतिक शांतता व कल्याण या मूल्यांची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी आणि हे कार्य परमेश्वराच्या उच्चतम गौरवासाठी या संत इग्नातीच्या ब्रीद वाक्यानुसार व्हावे म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. करोना महामारीत आपण बरेच फादर सिस्टर्स गमावले आहेत. त्यांची आपण आठवण करूया. प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी तरुण तरुणींना परमेश्वराच्या पाचारणास होकार देण्याची कृपा व धैर्य मिळावे म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. खाली येथू प्रभूचरणी आपण अर्पण करूया. गरीब आदिवासी यांना त्यांचे हक्क मिळावे, शेतकऱ्यांवरील अन्याय दूर व्हावा, बेरोजगारांना रोजगार मिळावा, आजारी वृद्ध अनाथ बालके यांना सुरक्षितता मिळावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे, जवळची माणसे गमावलेल्या कुटुंबांना भावनिक स्थिरता मिळावी. आज जेजुईट संस्थेचा सण साजरा करीत असताना जगभरात एकूण 225 येशू संघीय व भारतात 50 येशू संघीय फादर्स कोरोनामुळे मृत पावले आहेत. त्यांची तसेच गरिबांचा आवाज संत देवमाणूस फादर स्टॅन ह्यांची आठवण करूया. प्रभूला जीवन हे माझे सारे अर्पितो मी प्रभू
बंधू भगिनींना आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव हो. आमची व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या हस्ते तुझ्या निर्मितीच्या दानांसह हृदयातून केलेल्या आदरयुक्त प्रार्थनांचा स्वीकार कर. हे असीम वैभव संपन्न देवा, आम्हाला तुझ्या औदार्याचा अधिक अनुभव यावा म्हणून तुझ्याशी अधिक सैक्य घडविण्यास आम्हाला मदत कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमच्या परमेश्वराची आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. येशूवरील संत इग्नेशियसच्या प्रेमामुळे अनेकांना तुझ्या अधिक गौरवासाठी झटण्यास प्रेरणा मिळावी म्हणून तू त्याला तुझ्या पुत्राच्या सहवासात बोलावलेस. सर्व जगभर तुझी सेवा अधिक निष्ठेने करण्याकरिता व येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या प्रेमाग्नीने पेटलेल्या प्रेषितांचा संघ ख्रिस्त सभेला लाभावा म्हणून तू त्याची निवड केलीस. ख्रिस्ताद्वारे स्वर्गीय दरबारातील गायकवृंद तुझ्या वैभवाचे गीत गातात. दूत व महादूतांच्या आनंदात स्वर्गीय दरबार भरलेला आहे. तुझ्या पुढे वंदन करीत असता त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा. तुझ्या महिमेने होऊन या पूर्ण जयगान गाऊ लागले स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश चरणी. जय जयकार होई ईश चरणी. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभु नामे तू अति धन्य होय. जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश चरणी. जय जयकार होई ईश चरणी. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या व खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा आपल्या पित्याचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. मरणांतरी प्रभु येशू उठला, जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो.
तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑसवर्ल्ड व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ही सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. ही आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला अपमान पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावी व सर्व संकटांपासून सुरक्षित असावी. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तू आमच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेल्या आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू आम्हा प्रत्येकावर आपल्या शेजाऱ्यांची काळजी वाहण्याचे काम सोपविले आहेस. ख्रिस्ताच्या अनुयायांना व त्याच्यावर अजून श्रद्धा न ठेवणाऱ्यांना तुझे संपन्न असे प्रेम दाखविण्यासाठी आम्हाला या जीवनाच्या भाकरीपासून शक्ती दे. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांस संत इग्नेशियस ऑफ लोयोला ह्याच्या सणाच्या शुभेच्छा. थँक्यू.